नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे, ज्याची सुरुवात मी माझ्या मेन चॅनलला जसा इंट्रो तुम्हाला देत असते तशी केलेली आहे। कारण आजचा जो म्हणजे यापुढचे जे काही व्हिडिओज येणार आहेत ते खूप विशेष असणार आहेत। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मार्गशीर्षच्या गुरुवार रिलेटेड आहे। तर सगळ्या जणींना उत्सुकता असेल, मार्गशीर्षचा पहिला गुरुवार खूप काही थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि खूप प्रत्येक जणीला ज्यांना देवी देवतांची करण्याची खूप आवड आहे, उपवासांची आवड आहे, त्यांना तितकीच उत्सुकता असेल। तशीच मलाही खूप उत्सुकता। मार्गशीर्षच्या गुरुवारी सगळ्यात महत्त्वाचं जे असेल माझ्यासाठी तरी तर ते म्हणजे देवीचे मुखवटे। आणि देवीचे मुखवटे खूप सुंदर सुंदर आता मार्केटमध्ये आलेले आहेत। आता जास्त प्रमाणात लेडीज ते खरेदी करतायत। तर मागच्या वर्षी मी खूप सुंदर सुंदर पूजा केलेल्या प्रत्येक गुरुवारी आणि तुमच्यासोबत ब्लॉग थ्रू शेअर केलेल्या। तर तसंच या गुरुवारी सुद्धा माझी इच्छा आहे की खूप सुंदर सुंदर मुखवटे, खूप छान छान साड्या घालून देवीला खूप सुंदर सजवून छान असा उपवास पार पाडावा प्रत्येक गुरुवारचा। तर त्यासाठीच मी खरेदी केलेले आहेत खूप सुंदर सुंदर मुखवटे। प्रत्येक मुखवटा हा वेगवेगळ्या शॉप मधून घेतलेला आहे, वेगवेगळ्या दुकानातून घेतलेला आहे। त्याची सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देईल। आणि स्टार्ट करूया आता पहिल्या मुखवट्यापासून। तर खूप सुंदर असा मुखवटा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 200 रुपयापासून तर 2500 रुपयापर्यंतचे मुखवटे दाखवणार आहे। माझ्याकडे बेसिक पासून तर अगदी एक्सपेन्सिव्ह मुखवट्यांपर्यंत व्हरायटी आहे, तीच तुम्हाला आज दाखवायची आहे। कारण भरपूर अशा मैत्रिणी असतील की ज्यांना इतकं एक्सपेन्सिव्ह घेणं पॉसिबल नसेल किंवा त्यांना जास्त किमतीचे मुखवटे नको असतील, तर त्यांच्यासाठी मी अगदी 200 रुपयापासून मुखवटे मी आणलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी। तर हे माझं कलेक्शन आहे जे गेल्या 2 वर्षांपासून मी करतेय। तर ह्या वर्षी थोडं कलेक्शन अपडेट केलेलं आहे, म्हणूनच ह्या वर्षी एक युनिक व्हिडिओ तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावं जेणेकरून तुम्हालाही आयडियाज मिळतील। सो चला बघूयात पहिला मुखवटा। तर पहिला मुखवटा तुम्ही बघू शकता अशा पॅकेजिंग मध्ये येतो, बबल रॅप करून आलेला आहे। खूप सुंदर असा हा मुखवटा आहे, तुम्ही बघू शकता अगदी लक्ष्मी देवीचा हा चेहरा जसा आपला स्किन कलर असतो सेम त्या स्किन कलर मध्ये हा बनवलेला मुखवटा आहे। अगदी सुंदर रेखीव मुखवटा आहे। नाक डोळे तुम्ही बघू शकता, आपण महालक्ष्म्यांचे मुखवटे बघतो अगदी तसाच आहे। तर यामध्ये 2 व्हरायटी त्या दादांनी मला दाखवलेल्या आणि त्यातनं मी हा मळवट भरलेला मुखवटा चॉईस केला। एक होता ज्याला मळवट भरलेला नव्हता आणि एक असा होता। तर हा मुखवटा वर्क मध्ये सुद्धा भरपूर अशा इंस्टाग्राम स्टोअर म्हणा किंवा शॉप्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल, बट मला हा अगदी सिंपल हवा होता, जसं आपण दिसतो त्या टाइपचा मुखवटा एक माझ्या कलेक्शन मध्ये मला हवा होता। सो हा महालक्ष्मी आईचा मुखवटा आहे। याला इन फ्युचर मी वर्कही करू शकेन, बट मला हा मुखवटा जो आहे तो असा ॲज इट इज सिंपल ठेवायचा होता। सो असा याचा काहीतरी नवीन लुक क्रिएट करावा, छान सुंदर अशी साडी नेसवून सुंदर देवी रेडी करावी। सो त्यासाठी हा छान असा मुखवटा घेतलेला आहे। तुम्ही त्यांचे केस बघू शकतात, नाक स्पेशली खूप सुंदर आहे। आपल्या फीचर्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आपले आयब्रोज आणि नाक आहे आणि ओठ आहे। तर ते सगळे जेही काही फीचर्स आहेत तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि मला खूप आवडलेला आहे हा मुखवटा। तर हा सिंपल आणि आपल्या स्किन टाइप कलर मधला हा मुखवटा आहे। तर हा होता माझा फर्स्ट मुखवटा। हा मुखवटा मी कुठून घेतला ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। त्यानंतर सेकंड जो मुखवटा आहे तो आहे हा। तर तुम्ही बघू शकता पॅकेजिंग, ही पॅकेजिंग मी सगळं रिमूव्ह करून ही कमीत कमी पॅकेजिंग मी राहू दिलेली आहे बॉक्स मध्ये। यापेक्षा ही डबल टिबल रॅपिंग, बबल रॅपिंग खूप छान असं पॅकेजिंग मध्ये हा मुखवटा जो आहे तो मला रिसीव झालेला। तर हा मुखवटा बघू शकता, सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आजच्या कलेक्शन मधला हा मुखवटा आहे। खूप छान असं तुम्हाला पॅकेजिंग याचं मिळतं बॉक्स मध्ये। त्यानंतर ही कॅरी बॅग अशी मिळालेली आहे, ज्यात अगदी सुंदर पद्धतीने हा मुखवटा जो आहे तो मिळालेला आहे पॅक करून। तर बघू शकता चंद्रकोर असलेला आणि पूर्ण भरीव वर्क केलेला हा मुखवटा आहे, मला तो खूप आवडलेला आहे। या मुखवट्याचेही तुम्ही नाक डोळे बघू शकतात, अतिशय रेखीव आणि सुंदर असा मुखवटा आहे। तर ह्या मुखवट्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला येलो कलरचा मुखवटा हवा होता। असा माझ्याकडे बेसिकही आहे, किंवा तुम्हाला जर का हे वर्क नको असेल, अगदी सिंपल मुखवटा जसा मी साइडला फोटो दाखवलेला आहे
सेम तसा हवा असेल तर तसाही तुम्हाला मिळून जाईल। तर हा मी एका वेगळ्या शॉप मधून घेतलेला आहे, ज्यांचं ऑनलाईन स्टोअर सुद्धा आहे। तर खूप सुंदर असा मुखवटा आहे। मुखवट्याला तुम्ही बघू शकता रेड आणि येल्लोचं कॉन्ट्रास्ट आहे। चंद्रकोर सुद्धा रेड कलर मध्ये आहे। रेड फॅब्रिक इथे यूज केलं गेलेलं आहे आणि खूप असं शार्प काम केलेलं आहे, जे मला खूप आवडलं। फाईन वर्कची क्वालिटी आहे। तर स्पेशली मुखवट्याचे तुम्ही डोळे बघू शकता, डोळे यांचे खूप रेखीव आहेत। सो त्यामुळे मला हा मुखवटा खूप आवडला आणि ही चंद्रकोर स्पेशली खूप आवडली। पिवळ्यावर लाल कलरचं कॉम्बिनेशन मला हवं होतं आणि रेड कलरची साडी मी या मुखवट्याला वेअर करवणार आहे। तर हा अजून एक दुसऱ्या टाइप मध्ये महालक्ष्मी आईचा मुखवटा आहे, जो तुम्ही घेऊ शकता आणि इथे नथ सुद्धा वेअर केलेली आहे। अशा मुखवट्यांना खूप जास्त सजवायची गरज पडत नाही, पण तरीही मी सजवणार आहे कारण मला ते खूप आवडतं। तर याला नथही खूप सुंदर अशी दिलेली आहे त्यांनी। नथही तुम्ही बदलू शकता कारण इथे नथ वेअर करवण्यासाठी तिथे एक होल दिलेला आहे। तुम्ही डिफरंट टाइपच्या नथही या मुखवट्याला घालू शकतात आणि कानातल्यांना ही जागा दिलेली आहे, बट ऑलरेडी ते खूप सुंदर असं डेकोरेट केल्यामुळे फार कानातल्यांची गरज येणार नाही। सो हा आता माझा सेकंड मुखवटा। याचेही डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आणि याची जी प्राइस आहे ती 2500 काहीतरी आहे। मी प्रॉपर एक्झॅक्ट प्राइस जी आहे ती स्क्रीनवर दिलेली आहे। तर आता प्राइस ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की इतका महाग मुखवटा कशाला? तर मुखवटे मी अचानक सगळे घेतलेले नाहीयेत। हे माझं 2 वर्षापासूनचं जे कलेक्शन आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकतात। मागच्या मार्गशीर्ष गुरुवारचे जेही व्हिडिओ आहेत त्यात सुद्धा डिफरंट टाइपचे मुखवटे मी वापरलेले आहेत आणि ही मला आवड आहे। ही आता अचानक कुणाचं तरी बघून इन्फ्लुएन्स होऊन किंवा कुणी केलं म्हणून मलाही करायचं असं म्हणून ही आवड आलेली नाहीये। हे लहानपणापासून मी करत आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट मी माझ्या मम्मीला देते, कारण हे सगळं मी लहानपणापासून तिला बघितलेलं आहे करताना। देवीच्या पूजा म्हणा, उपवास म्हणा, तसंच मलाही आवड आली आणि आताच्या जनरेशन मध्ये आताचा जो पिरियड चाललेला आहे सगळीकडे इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, सगळीकडे हे मुखवट्यांचं खूप सुंदर असं डेकोरेशन, आकर्षित देवीची साडी वगैरे दाखवली जाते। मला स्वतःला सजायला खूप आवडतं, म्हणूनच मलाही वाटतं की देवीलाही मी तितकंच सजवावं, तितकंच छान साडी, तितकंच छान वस्त्र, तितकंच छान मुकुट, असं माझीही इच्छा होती। सो म्हणून मी हे एक माझ्या कलेक्शन मध्ये ऍड केलेलं आहे। ज्याही काही माझ्या मैत्रिणी असतील, ज्या माझे व्लॉग्स बघतात, माझं मेन चॅनल बघतात, तर त्यांनी नक्कीच, ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी हा एकतरी मुखवटा यातला घ्या। खूप सुंदर पूजा दिसते आणि जेव्हा ती पूजा, जेव्हा ते डेकोरेशन आपण पूर्ण करतो, जेव्हा आपलं सगळं ते वाचून होतं, त्यानंतर तुम्ही देवीचं रूप बघू शकता, तुम्हालाही खूप आनंद मिळेल आणि तुमच्या घरात खूप पॉझिटिव्हिटी येईल। हे सगळं त्यासाठीच मी करत असते आणि ही मला मनापासून आवड आहे। माझा कुठलाही फोर्स नाही की तुम्ही हे मुखवटे घ्याच। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही महागातला महाग मुखवटा घेऊ शकता, तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही अगदी कमी किमतीतलाही घेऊ शकता, तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघूयात नेक्स्ट मुखवटा। त्यानंतर तिसरा जो मुखवटा आहे माझ्याकडे तो आहे पद्मलक्ष्मी, जे साऊथ मध्ये पद्मलक्ष्मीची पूजा केली जाते। तो अशा टाइपचा हा पद्मलक्ष्मी मुखवटा आहे, जो सिल्वर मध्ये आहे। तो सिल्वर मधला हा मुखवटा आहे, ज्याला तुम्ही छान अशी ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर करू शकतात। मागच्या वर्षी मी खूप सुंदर पूजा केलेली सिल्वर पद्मलक्ष्मीच्या मुखवट्याची, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मुखवटा आहे। ऑल ओव्हर वर्क आहे डायमंडचं, रेड आणि ग्रीन डायमंड आहे। तुम्ही रेड, ग्रीन कुठल्याही कलरची किंवा येलो कलरची साडी वेअर करू शकता, कारण यावर येलो कलरचं वर्क आहे। तर हा मुखवटा मी जिथून घेतलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। आणि जेव्हाही आपण देवीची पूजा मांडतो तर त्या मुखवट्याला ना एक नारळ अगदी परफेक्ट बसेल असं पाहिजे असतं, कारण भरपूर अशा पूजा मी बघितलेल्या आहेत जिथे देवीचा चेहरा छोटा किंवा साडी मोठी वाटते, कधी कधी चेहरा खूप मोठा असतो, साडी छोटी वाटते, तर कधी कधी चेहरा प्रॉपर असा बसलेला नसतो, कधी असा असतो। तर सो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे देवीच्या मुखवट्याच्या मागे जे नारळ लावतो ते। आता हा जो मुखवटा आहे तुम्ही बघू शकता माझ्या हाता एवढा आहे, तर ह्या मुखवट्याला आत बसेल एवढंच नारळ तुम्हाला लागेल, तरच हा मुखवटा अगदी सुंदर दिसेल पूजेला। नाहीतर मग ते एकदम वेगळं वाटतं, जेव्हा तुम्ही प्रॉपर फिटिंग नसते त्या मुखवट्याला, खालीवर झालेला असतो। सो तसा नको यायला, त्यासाठी तुम्हाला अगदी मुखवट्यात परफेक्ट बसेल असं ह्याच साईजचं नारळ तुम्हाला लागेल। तर हा आता माझा थर्ड मुखवटा। सगळे
जे डिटेल्स आहेत कुठून घेतलंय डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। त्यानंतर माझ्याकडे अजून 2 मुखवटे आहेत, 4th आणि 5th। तर हे जे मुखवटे आहेत हे तर मला मनापासून खूप खूप आवडतात। तसे तर सगळेच मला आवडलेले आहेत, बट पर्सनल फेवरेट ज्याला आपण बोलतो तर ते हे पण आहे। तर त्यात पहिला जो आहे तो आहे हा अंबाबाईचा मुखवटा, कोल्हापूरची अंबाबाई। तर तो हा मुखवटा आहे, तुम्ही बघू शकता। हा जो मुखवटा आहे हा शॉप मधून घेतलेला आहे, हा मला माझ्या फ्रेंडने मुंबईवरून आणून दिलेला आहे। तर हा मुखवटा सेम असाच तुम्हाला मिळेल, मी तुम्हाला त्या शॉपचं नावही सांगेल आणि तिथून मी तुळजाभवानीचाही मुखवटा मागवलेला आहे। तर हे जे मुखवटे आहेत हे तुम्हाला 2000 पर्यंत जातात, कारण त्यांचं वर्क, त्यांचे डिटेलिंग, त्यांचं तुम्ही पूर्ण सगळं जेही काही काम आहे ते बघू शकतात, खूप सुंदर दिसतं। हा मी नवरात्रमध्ये सुद्धा वापरलेला आहे, जेव्हा आपण देवीला बसवतो तर देवीचं रूप म्हणून मी एक देवीचं रूप तयार केलेलं, देवीचं रूप म्हणून मी एक छान असं सजवलेलं, डेकोरेट केलेलं देवी आईला। तर तेव्हा मी हा मुखवटा यूज केलेला आहे। तर खूप सुंदर असं दिसतो, खूप छान असं नाक, शार्प असं नाक आहे, डोळे खूप सुंदर आहेत आणि स्पेशली हे जे काम केलेलं आहे हे अतिशय शार्प आहे आणि खूप फाईन क्वालिटी मधलं वर्क आहे। सो त्यामुळे याची प्राइस जास्त असते। यात मीडियम, स्मॉल आणि लार्ज असे 3 साईज तुम्हाला मिळतील। तर यालाही नारळ तसंच लागेल, अगदी उभं आणि निमुळत नारळ या मुखवट्यांना लागत असतं। तर तेवढी काळजी तुम्ही घ्यायला हवी जेव्हा तुम्ही मुखवटे परचेस करता किंवा जेव्हा तुम्ही मुखवटे घ्यायला जाल तर तेव्हा नारळाच्या हिशोबानेच मुखवटा घ्या। यानंतरचा जो तुळजाभवानी माता ही आमची कुलदैवत आहे, तो हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवतही म्हटलं जातं तुळजाभवानी मातेला। तर खूप सुंदर असा हा मुखवटा आहे। अजून हे पॅकेजिंग ओपन केलेली नाहीये, जेव्हा मी हा मुखवटा वापरेल पुढच्या नवरात्रीत म्हणा किंवा आता, पण आता महालक्ष्मीचे गुरुवार आहेत तर माझं म्हणणं तरी असंच आहे, महालक्ष्मी मातेचे वेगवेगळे स्वरूप तुम्ही वापरा। हा तुळजाभवानी मातेचा आहे आणि हा नवरात्रमध्ये मी वापरेल। तर बघू शकता खूप सुंदर असा मुखवटा आहे, कुठलंही कंपल्शन नाहीये की तुम्ही महालक्ष्मी आईचे उपवास आहेत तर महालक्ष्मी आईचेच मुखवटे वापरा। जर वेळ आली तर मी हाही मुखवटा वापरणार आहे। तर हे मुखवटे सगळे मार्गशीर्षच्या गुरुवारसाठीच बनवण्यात आलेले आहेत, वेगवेगळे आईचे रूप आहेत फक्त। तर खूप सुंदर असा मुखवटा आहे, सुंदर असं मळवट भरलेला आहे, त्यावर रेड कलरची टिकली, त्यानंतर सुंदर असं हे मुखवट्यावरचं काम आहे, अतिशय शार्प केलेलं आहे आणि खूप सुंदर एक एक कलर कॉम्बिनेशन जेही काही आहे ते खूप युनिक आहे, खूप सुंदर दिसेल जेव्हा तुम्ही प्रॉपर याला साडी वगैरे नेसवणार। याला येल्लो साडी छान दिसू शकते, रेड साडी छान दिसू शकते आणि ग्रीनही खूप सुंदर दिसू शकते। तर वेगवेगळ्या साड्यांचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या पुढच्या ब्लॉग मध्ये। तर हा आहे माझा 5th मुखवटा। तर जिथून हा घेतलेला आहे त्या स्टोअरचं नाव आहे बाप्पा मोरया मुखवटे। तर तुम्ही बघू शकता तिथे त्यांनी लिहून दिलेलं तुळजाभवानी मुखवटा आणि अशा पॅकेजिंग मध्ये आलेला आणि सोबतच मला त्यांनी अगरबत्त्याही पाठवलेल्या आहेत। तर ह्या वक्रतुंड अगरबत्त्या आहेत ज्या यूज करून बघण्यासाठी त्यांनी पाठवलेल्या आहेत। भरपूर वेगवेगळ्या प्रकारची पूजा सामग्री आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मध्ये तुम्हाला तिथे देवीचे मुखवटे अवेलेबल आहेत। तर तुम्ही तिथेही विजिट करू शकतात, मेसेज करू शकतात व्हॉट्सअप थ्रू। तर बघूयात नेक्स्ट मुखवटा। तर आता मी तुम्हाला सगळे लार्ज साईजचे आणि एक्सपेन्सिव्ह मुखवटे दाखवलेले आहेत। आता बघूयात छोटे स्मॉल साईज मधले आणि अतिशय पॉकेट फ्रेंडली मुखवटे। तर तुम्ही बघू शकतात हा मुखवटा, हाही माझ्या हाता एवढाच आहे, याला अगदी छोटंसं नारळ लागेल। आता ज्याही माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना वाटेल की हे मुखवटे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत तर त्यांच्यासाठी मी अंडर बजेट हे मुखवटे आणलेले आहेत। हाही खूप सुंदर आहे, मी ऑनलाईन घेतलेला हा मुखवटा आहे। मागच्या वर्षी मी 3ऱ्या गुरुवारी हा मुखवटा वापरलेला आहे, दुसऱ्या गुरुवारी हा मुखवटा वापरलेला आहे। सुंदर अशी नथ आणि हा जो आहे तो पितळेतला मुखवटा आहे, त्याला खूप सुंदर अशी डिटेलिंग आहे, अगदी छोटासा मुखवटा आहे। छोट्याशा कळसावर तुम्ही हा छोटा नारळ ठेवून हा मुखवटा लावून आणि साडीची जी साईज आहे तीही त्या हिशोबाने बघून तुम्ही हा मुखवटा सजवू शकतात आणि देवीचे एक छान रूप क्रिएट करू शकतात। तर छान असं मंगळसूत्र आहे 2 वाट्यांचं, गळ्यालाही खूप छान डिटेलिंग आहे, ग्रीन कलर मध्ये, ब्लॅक कलर मध्ये
आणि रेड कलरचे डायमंड, नंतर वरती ब्लू कलरचे. तर खूप छान रंगसंगती, कॉम्बिनेशन ही खूप सुंदर आहे आणि हा एक अजून बेस्ट ऑप्शन आहे अफोर्डेबल मध्ये. तर अजून एक मुखवटा आहे, हे असे तुम्हाला लोकल शॉप मध्ये ऑफलाईन खूप मिळतील. तर हा जो मुखवटा आहे तुम्ही बघू शकता, हाही माझ्या हातापेक्षा छोटा आहे. तर यालाही खूप छोटंसं नारळ लागेल. अगदी छोट्याशा कळसावर तुम्ही छोटं नारळ ठेवून छोटासा देवीचा हा मुकुट आणि त्यानंतर छोट्या साईज मध्ये, स्मॉल साईज मध्ये साडी खूप सुंदर वाटेल. असं बघितल्यानंतर आपल्याला जितकं लक्षात येत नाही तितकं जेव्हा आपण ते साडी वगैरे वेअर करवतो आणि ते जे देवीचं रूप असतं ते खूप सुंदर दिसतं. तर बघू शकता छान अशी नथ आहे. त्यानंतर खूप छान असं रेड पिंक वर ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही ब्लू कलरचा ड्रेस, म्हणजे आता जशी मी साडी वेअर केलेली आहे तर ब्लू कलरची साडी तुम्ही या देवीला नेसवू शकता, खूप सुंदर दिसेल. आणि या देवीचेही नाक डोळे तुम्ही बघू शकतात. असं नाहीये की अफोर्डेबल मध्ये आहे तर तुम्हाला त्याचे नाक डोळे किंवा फिनिशिंग छान मिळणार नाही, तरी खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग आहे आणि छान आहे. हा 300 रुपीजचा मुखवटा आहे जो मी ऑफलाईन घेतलेला आहे. अजून बेसिक मुखवटा जो खूप इझिली तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ऑफलाईन स्टोअर्स मध्ये अवेलेबल आहे, जो तुम्हाला 150 ते 200 रुपयात मिळू शकतो. अंडर 200 रुपीज मध्ये तुम्हाला हा मुखवटा मिळणार आहे. तर हा जो मुखवटा आहे हा ऑनलाईनही लिंक मी तुम्हाला याची देईल. तर याला मागून अशा धागा दिलेला आहे जेणेकरून तुम्ही नारळला याला व्यवस्थित लावू शकता. त्यानंतर हे कानातले दिलेले आहे, बघू शकता 200 रुपयात त्यांनी कानातलेही प्रोव्हाइड केलेले आहेत. हे कानातले, त्यानंतर वरतीही छान असे कानातले मोती लावून दिलेले आहेत आणि ह्याही देवीचा तुम्ही चेहरा बघू शकतात, अतिशय सुंदर आहे. छोट्याशा कळसावर आणि छोटंसं नारळ, मी पुन्हा पुन्हा रिपीट यासाठी करते कारण अगदी मोठं नारळ आणलं आणि हा छोटा मुकुट तुम्ही लावला तर ते अगदीच वेगळं वाटतं. सो त्यामुळे तुम्ही नारळ छोटा घ्या जेणेकरून तुमच्या देवीचं स्वरूप जे आहे ते अजून सुंदर दिसेल. तर हा असा एक मुकुट आहे आणि हा येलो कलर मध्ये मुकुट आहे. तुम्हाला मी बोलली येलो कलरचे मुकुट पर्सनली मला खूप आवडतात. तर येल्लोला तुम्ही मस्त ग्रीन कलरही वापरू शकतात साडीचा, खूप सुंदर दिसेल. तर असा हा बेसिक मुखवटा आहे. त्यानंतर लास्ट जो मुखवटा आहे तो आहे पुन्हा एक पद्मलक्ष्मी मुखवटा, जो मी मागच्या वर्षी ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे वेअर करून छान असा सजवलेला आणि त्याला मी सिल्वर जरीची रेड साडी वेअर केलेली. इतकं सुंदर रूप देवीचं मी क्रिएट केलेलं, खूप सुंदर दिसायचा. अशा पद्धतीचा हा पद्मलक्ष्मी मुखवटा आहे आणि हा मुखवटा मी इन फ्युचर, मला आता जर मार्गशीर्षच्या आधी वेळ मिळाला तर मी नक्कीच तोही सजवणार आहे डेकोरेट करून. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ देईल की मुखवटे कसे तुम्ही डेकोरेट करू शकता घरच्या घरी. वेळ मिळाला तर मी नक्कीच त्यावरही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर असा हा पदळक आहे, त्याचे डोळे तुम्ही बघू शकतात, ओठ तुम्ही बघू शकतात, नाक, त्याची जी ही टिकली आहे रेड कलर मध्ये आणि आयब्रोज वगैरे अगदी सुंदर. इथे छोटे छोटे इथे केस दाखवलेले आहेत आणि कानही खूप व्यवस्थित असे त्यांनी शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पद्मलक्ष्मी मुखवटा तोही सिल्वर मध्ये खूप सुंदर दिसतो. तर मला खूप आवडला, तुम्हीही परचेस करा. हा तुम्हाला 600 to 700 मध्ये मिळेल ऑनलाईन. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल आणि याची साईज जी आहे ती मीडियम आहे. तुम्हाला मी स्मॉल दाखवले, लार्ज दाखवले आणि हा मीडियम आहे. अगदी माझ्या हातापेक्षा थोडा मोठा येईल हा. तर हा मीडियम साईज मुखवटा आहे, खूप सुंदर दिसतो हाही. तर तुम्ही अशा टाइपचा एक ऑक्सिडाइज ज्वेलरी सोबत छान लुक क्रिएट करू शकता. त्याला व्हाईट साडी सुद्धा खूप कॉम्प्लिमेंट करेल आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी. तर नक्की ट्राय करा असाही मुखवटा. रेड व्हाईट कुठलीही साडी वापरून मुखवटा सुंदरच दिसणार आहे कारण जेही काही आपला लुक असतो ओव्हरऑल तो आपल्या फेशियल जे आपले जोही आपला लुक असतो तो आपल्या चेहऱ्यावर डिपेंड करतो आणि इतके सुंदर चेहरे असल्यावर तर नक्कीच देवी आई खूप सुंदर दिसणार आहे. तर मैत्रिणींनो, हा होता लास्ट मुखवटा. ऑनलाईन आहेत, काही ऑफलाईन आहेत, काही इंस्टाग्राम स्टोअर वरचे आहेत. तर तुम्हाला सगळ्यांचे डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले असतील. मागच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्याची जी पूजा होती गुरुवारची ती मी कशी केली त्याचे 3 ते 4 व्हिडिओज आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक सुद्धा मी देईल, नक्की बघा. तुम्हाला खूप छान छान आयडियाज मिळतील आणि तुम्हीही तशी पूजा करा जेणेकरून तुम्हालाही प्रसन्न वाटेल. आणि जेव्हा देवी आईची संपूर्ण पूजा होते तेव्हा खरंच आतून खूप प्रसन्न वाटतं, घरात खूप पॉझिटिव्हिटी येते, पॉझिटिव्ह वाइब्स येतात आणि आपल्याला खूप छान वाटतं, एनर्जेटिक फील होतं. हे सगळं अट्टहास मी त्यासाठीच करत असते.
तर पुन्हा एकदा सांगते, तुम्ही म्हणाल इतके एक्सपेन्सिव्ह मुखवटे का, तर ही माझी आवड आहे आणि आपण म्हणतो ना की आवड असली तर आपल्याला सवड बघावी लागत नाही, तसंच हे आहे. मला आवड आहे आणि ते आवडीमुळेच मी कुठून कुठून हे सगळे मुखवटे शोधून आणलेले आहेत. असं नाहीये की एकाच दुकानात गेली आणि ॲट अ टाइम मी सगळे मुखवटे घेतले, तर असं अजिबात नाहीये. हे सगळे मुखवटे मी हळूहळू घेतलेले आहेत. माझं 2 वर्षापासूनचं कलेक्शन आहे आणि या वर्षी मी 2 ते 3 मुखवटे घेतलेले आहेत, जेणेकरून मार्गशीर्षच्या गुरुवारी वेगवेगळे लुक तुमच्यासोबत शेअर करू शकेल. आणि आणि जसे वेगवेगळे लुक्स तुमच्यासोबत मी माझे शेअर करते, तशी देवी आईचेही करावे ही आतूनच इच्छा होती. सो त्यामुळे तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडलेला असेल, तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे तेही मला कमेंटमध्ये सजेशन देत चला. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यात मी तुम्हाला देवीचे वस्त्र दाखवणार आहे. तोपर्यंत बाय बाय.